नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आमच्या शेतामध्ये या कलिंगड खायला या। हा 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 घे ना बाळा, घे ना। आत्ताच कलिंगड कापले आणि डायरेक्ट असं हातानेच खायचं। ही आमची आराध्या। आणि आता आपल्या कलिंगडाचं या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे। सगळे कलिंगड तोडत आहेत। अरे चलेगा तू वायरल हो जाएगा तू। हे आपले मजूर आहेत, ते वजच व्हिडिओ नका बनवू म्हणतात। तर शेतकरी मित्रांनो आणि सर्व वाघोलीकर पुणेकर मंडळी, आपण डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक म्हणून आपण कलिंगड कांदे डायरेक्ट शेतामधून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। गावाकडे जर आपण पाहिलं तर सगळा व्यापारी वर्ग असल्या कारणाने बागात अगदी कवडी मोल किंमत देऊन माल खरेदी केला जातो। त्याच्यापेक्षा आपण आपली गाडी घेतलेली आहे आणि आपण आपल्या गाडीमध्येच कलिंगड घेऊन येत असतो, कांदे घेऊन येत असतो। आपल्याकडं कलिंगडामध्ये आपण मिरच्या लावलेल्या आहेत, आंतरपीक म्हणून याचा उपयोग होतो। कलिंगड निघून गेल्यावरती आपल्याला मिरच्या पण भेटतील आणि जेवढं नॅचरली देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण या मागे करीत असतो। कांदे सुद्धा एक नंबर क्वालिटीचे असतात। ही मिरच्या पण आता आहेत। आता हा बाग अगदी शेवटच्या याच्यात आलेला आहे, आपण तोडून घेतोय। पावसाची सुरुवात पण झालेली आहे आणि थोड्याच दिवसात आपल्या मिरच्या इथून पाहू शकता। मिरच्या सुद्धा एक नंबर क्वालिटीच्या मिरच्या, अगदी मोठमोठ्या मिरच्या सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता। तर याच्या मागचा एकच उद्देश आहे, सर्वांना नॅचरली खाणं मिळावं। सर्वांचे लहान लहान मुलं असतात, त्यांना सुद्धा परफेक्टली शेतामधलंच खायला मिळावं। आज समाजात खूप विकृती जन्माला येत आहेत, तरी आपण एक शेतकरी धर्म आपला त्यासाठी चांगलंच देण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला त्या ठिकाणी पुणे शहरात, मुंबई शहरात, आणखी दुसऱ्या शहरात अव्वाच्या ₹1.25 रुपये भाव देऊन खरेदी करावा लागतो, तर गावाला शेतकऱ्याला सुद्धा व्यापाऱ्याला कवडी मोलच भावात द्यावं लागतं। तर बाकी जास्त काय अपेक्षा न ठेवता तुमच्याकडून तुम्हाला 5 रुपये कमी कसे करून देता येतील आणि मलाही त्यात कसं परवडेल याच्यावर मी लक्ष केंद्रित केलेलं आहे। आणि बऱ्यापैकी आत्तापर्यंत आपली 9 ते 10 गाड्या कलिंगडाच्या आपण पुण्यामध्ये आणून विकलेल्या आहेत। डायरेक्ट सोसायटीमध्ये सुद्धा आपण गाडी लावत असतो आणि व्यापाऱ्याला देण्यापेक्षा ग्राहकाला डायरेक्ट 5 रुपयांनी कमी जरी दिले तरी त्यातलं एक समाधान असतं। आता इथून पुढं पावसाळ्यात आपल्याकडे कांदे भेटतील, त्याच्यानंतर मिरच्या आहेत, वांगी आहेत, बटाटे भेटेल। बाकीचे सगळे जेवढे शेतमाल जेवढा शेतकऱ्यांच्याकडून काही गोळा करायचा, काही घरचा माल, असा करून आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुरुवात केली आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। तर आपल्या सोसायटीमध्ये जर कांदे, कलिंगड, गावाकडचे गावरान आंबे असं काही जर लागत असेल तर नक्की मला संपर्क करा। माझा संपर्क क्रमांक आहे 7709 531374। प्रताप मुटके। धन्यवाद।